आणि यानंतरची बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या पुन्हा वाढलेल्या दरांची। पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढलेत। काही दिवसांपूर्वी 3 रुपयांनी दर वाढले होते, आता 1.5 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोल 107 रुपयांच्या पलीकडे गेले। त्यामुळे दुचाकी आणि कार चालकांच्या खिशावर प्रचंड ताण आलाय। आखातातील युद्धाची अधिकची झळ आता सामान्यांना बसू लागली। बघूयात राज्याच्या कोणकोणत्या शहरामध्ये पेट्रोल डिझेलचे दर आता नेमके किती आहेत आणि त्यानंतर जनतेच्या काही प्रतिक्रिया सुद्धा बघूयात। मुंबईमध्ये पेट्रोल 107 रुपये 59 पैसे प्रति लिटर, डिझेल 94 रुपये 8 पैसे। पुण्यामध्ये पेट्रोल 107 रुपये 86 पैसे, डिझेल 94 रुपये 40 पैसे। नागपूरमध्ये पेट्रोल 108 रुपये 6 पैसे, डिझेल 94 रुपये 63 पैसे। नाशिकमध्ये पेट्रोल 108 रुपये 84 पैसे, डिझेल 95 रुपये 35 पैसे। सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये 21 पैसे, डिझेल 94 रुपये 75 पैसे। कोल्हापूरमध्ये 108 रुपये 37 पैसे पेट्रोल, 94 रुपये 93 पैसे डिझेल। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 109 रुपये 53 पैसे, डिझेल 96 रुपये 6 पैसे। परभणीमध्ये पेट्रोल 109 रुपये 49 पैसे, डिझेल 95 रुपये 96 पैसे। इसमें तो सबको ही मार हो रहा है, हर पब्लिक को दिक्कत पड़ रही है। इसमें हर चीज की महंगाई हो रही है, एकदम हर चीज महंगाई हो रहा है, एकदम सामान उमान हर चीज महंगा हो रहा है। आगे से अगर पेट्रोल डीजल सीएनजी अगर बढ़ेंगे तो उसमें तो हर चीज होगा एकदम। अभी 2 दिन पहले ही कौन सी सीएनजी बढ़ा था, फिर बढ़ गया तो, और पेट्रोल के मार तो हमेशा ही हो रहा है। तो महंगाई बढ़ी जा रही है, बढ़े जा रही है, करे क्या? काम तो करने हैं किसी भी तरह से, लेकिन ये गवर्नमेंट के भी हाथ में नहीं है। पीछे से ही अगर कोई प्रॉब्लम होगी तो उसका तो कोई समाधान तो गवर्नमेंट ही करेगी। पेट्रोल क्या सीएनजी पे भी रेट बढ़े हैं, पेट्रोल पे भी बढ़े, डीजल पे भी बढ़े। इस पर गरीब आदमी का इतना बुरा हाल हो रखा है, पूछो मत। दिल्ली के अंदर मजदूर आदमी तो है ही नहीं, अब दिल्ली से सीधे गांव भाग गया अपने। लेबर आप चौक पे लेने चले जाओ, लेबर आपको नहीं मिलेगी। जो लेबर दिल्ली की बची है वही लेबर मिल रही है, वो भी आपसे 1200-1000 रुपए मांग रही है। क्यों मांग रही है? क्योंकि हर चीज के रेट बढ़े हुए हैं। अब हम लोग टैक्सी चलाते हैं, ठीक है, अब ओला उबर रेट नहीं बढ़ाती इन पे बिल्कुल, तो हम लोग परेशान हैं इनसे बहुत ज्यादा, सबसे ज्यादा। गरीब आदमी भी सबसे ज्यादा मार है। अब खाने पीने की चीजें बढ़ेंगी इससे ज्यादा, ठीक है, तो गरीब पे ही है ये, या पैसा वाले पे नहीं बढ़ती है। पैसा वाले क्या बिगड़ता है भाई? आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे। साधारणतः 1 रुपयाची वाढ ही अशी मानली जाते, कारण की पेट्रोलच्या किमतीत 0.86 पैसे तर डिझेलच्या किमतीत 0.83 पैशांची वाढ ही झालेली आहे। आणि साधारणतः मागील 4 दिवसात ही दुसऱ्यांदा वाढ होत आहे आणि 4 रुपयांची वाढ ही मानली जात आहे। 4 दिवस आधीच 3 रुपयांनी पेट्रोल डिझेल महागलं होतं, तर आज पुन्हा एकदा 1 रुपयांनी वाढ झाली आहे आणि त्यानुसार 4 रुपयांची वाढ ही नेमकी झाली आहे। सध्या मी मुंबईतील एका पेट्रोल पंपावर आहे। नेमकं या ठिकाणी नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। काकासाहेब, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे, काय सांगाल? नेमकं काय वाटतंय तुम्हाला? 4 रुपयांची वाढ आहे, काय नाही, सरकार भीक मागायला लावणार आहे लोकांना, बाकी काय नाही। आता ज्यावेळेस पेट्रोल 50 रुपये लिटर होतं ते पण तुम्ही बघितलं आणि आज 107 रुपये लिटर आहे ते पण तुम्ही बघत आहात, काय वाटतं नेमकं यावर? काय हो, सगळे चोर आहेत तो राजकारणी, बाकी काय नाही। सगळे राजकारणी चोर आहेत, कोण जनतेसाठी कुठलाही राजकारणी नाही। सरकारजवळ पर्याय भरपूर आहेत। पेट्रोलची महागाई फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे। तुम्ही गुजरातमध्ये जावा, गुजरातमध्ये आज पेट्रोल 96-93 रुपीज लिटर आहे। मग महाराष्ट्रासाठीच हा फक्त अन्याय का? जर जनतेने हा सवाल जर सरकारला विचारला तर त्याचं उत्तर सरकार देऊ शकत नाही। बहुत महंगा हो गया, बहुत महंगा हो गया, बहुत महंगा। परवडता नहीं क्या? नहीं पड़ता। तो ऐसे में क्या करने का? अरे कुछ कम करवाए ना, सरकार से गुजारिश होगी। हाँ तभी सरकारी तो बढ़ा रही है। अरे तो वही कुछ करेगा तभी तो कम होगा। नागरिकांना अपेक्षा ही सरकारकडनं आहे, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि पेट्रोल डिझेल पुरवठादार कंपनीकडून वितरकांची अडवणूक केली जाते। इंधन पुरवठा करताना वेगवेगळ्या नियमांचा अडसर आणला जातोय। कंपनीकडून वितरकांची अडवणूक होत असल्यामुळे इंधनाची टंचाई होती। बीड जिल्ह्यातली पेट्रोल टंचाई ही सध्या कायम आहे। महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागामध्ये सध्या हे चित्र आहे। डिझेलचा साठा पुरेसा नाहीये आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागलेल्या दिसतात।
प्रशासनाला आम्ही याबद्दल बोललो आहोत की तुम्ही याचं नियमन करा आणि ते प्रशासनानं एक पत्र आपल्याला महाराष्ट्राचे राज्य समन्वयक, तिन्ही पेट्रोल पंपाचे समन्वयक यांना आदेशित केलेलं आहे की आपल्याकडची वितरण व्यवस्था सुरळीत करावी. आणि पेट्रोल डिझेल महाग असल्यानं पंतप्रधानांचा पुतळा जाळला. घटना आहे हिंगोलीतल्या गोरेगाव चौफुली परिसरातली. नागरिक रस्त्यावर उतरले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं शासनाच्या विरोधात आंदोलन केलं. शेतकऱ्यांनाच डिझेल मिळत नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय. राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाळा. सध्याची परिस्थिती अशी आहे की डिझेल भेटेना, पेट्रोल भेटेना, शेतीचे कामं खोळंबलेली आहेत. शेतकऱ्याच्या आज ट्रॅक्टरला डिझेल भेटेना, शेतीची मशागत राहिलेली आहे आणि पेरणीपूर्व जे मशागतीसाठी जे डिझेल लागते त्याच्यासाठी आज कुठेच डिझेल भेटेना. दोन्ही जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा आहे. आज शेतीचे कामं कसे करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्यांच्या समोर पडलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ हितेंद्र मुतालिक यांनी या सगळ्याचं नेमकं काय विश्लेषण केलंय बघूया. हा जो तुटवडा आहे किंवा हे जे शॉर्टेज आहे हे शॉर्ट टर्म आहे का हे लॉंग टर्म आहे आणि हे किती केव्हा संपणार हा आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा एक मोठा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर हे सध्या आपण बघायला गेलं तर कुणाकडेच त्याचा ठाम उत्तर नसणार आहे. ना अमेरिकेकडे आहे, ना इराणकडे आहे, तसंच बाकीच्या देशांकडे पण नाही आहे. आपले जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ज आहेत ते आपण हळूहळू वापरून ते आपल्या सर्वांना एक ह्याच्यामध्ये आपण कंट्रोल युसेज, जसं महात्मा गांधी म्हणाले होते की देर इज इनफ रिसोर्सेस इन द वर्ल्ड टू फीड एव्हरीबडी बट देर इज नेवर इनफ टू फीड द ग्रीड ऑफ एव्हरीबडी. तसंच आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की हा जो शॉर्टेज आहे त्यामध्ये प्रत्येकजण आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन जाऊन किंवा आपली जी कमर्शियल व्हेकल आहे ती घेऊन तुम्ही जर पेट्रोल किंवा CNG भरायला जर आपण पंपावर सर्वजण गेलो तर तो तुटवडा हा सगळ्यांनाच जाणवणार आहे. ते शॉर्टेज जाणवणार आहे. ते पूर्वी पण जाणवलं असतं. आता जेव्हा सप्लाय रिसोर्सेस हे रिस्ट्रिक्ट झालेत, कमी झालेत आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं किंवा कुठनंही जगातनं वेगवेगळ्या जे आपण वेगवेगळे करून करतोय त्यामुळं ह्याच्यावर येणारा एक कंट्रोल जो आहे तो बेसिकली सगळ्यांना आपल्याला हे शिकवतो की जसं आपण कोविडमध्ये बऱ्याच गोष्टी आपण कंट्रोल करायला शिकलो तसंच ह्या पण आपल्याला शिकणं जरुरी आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर हो का नाही ह्याच्यामध्ये कधीच देता येणार नाही. कधी ना कधीतरी आपल्याला ह्याच्यावर सर्वांनाच मिळून आपल्यावर संयम ठेवून ह्याच्यात नियंत्रण करणं जरुरी राहील.